नमस्कार. तुमच्या गावातली किंवा गावाच्या आसपासची यल्लमा यात्रा आता चालू आहे का? किंवा झाली असेल किंवा आता लगेच असते. आता ती यात्रेचा सीझन चालू झालाय बघा. तुम्ही कधी ऑब्झर्व केलंय का? यल्लमाच्या देवीची यात्रेला तो आपण जातोय, नारळ फोडतोय. पण देवीचं शक्यतो हनुमानाचं मंदिर गावाच्या मध्येच असते. पण यल्लमा देवीचं मंदिर कायम ओढ्याच्या काठाला किंवा वाहत्या पाण्याच्या ठिकाणीच असते. असे कधी ऑब्झर्व केलंय का? केलं नसलं तर तुम्ही आठवून बघा. 100% सरासरी 90% म्हणजे 100% सगळ्या देवी यल्लमा देवीची मंदिर आहे ती ओढ्याच्या काठालाच असणार आहे ती. मग हे असं काय आहे? ह्याच्या पाठीमागं म्हणजे काय गोष्ट आहे की तिथंच असत्या. मग ह्याच्या पाठीमागं लोकपुराणात असं लिहिलं आहे की देवी पाण्याजवळ वास करते आणि तिथं राहून ती भक्तांचं दुःख ऐकते, दुःख दारिद्र्य ऐकते आणि ती लोकांना वाहत्या पाण्यात सोडता यावं. दुःख तिथं देवीला सांगावं आणि वाहत्या पाण्यात जसं स्वच्छ पाणी, वाहतं पाणी स्वच्छतेचं प्रतीक आहे आणि साठलेलं पाणी थोडंसं गंदगीचं प्रतीक आहे. ते तिथं सोडता यावं ह्यासाठी ती यल्लमा देवी तिथं राहते. ह्याच्या पाठीमागे एक कथा आहे. यल्लमा देवी पूर्वी राजवाड्यात राहायची आणि ती पाणी भरायला नदी काठाला, ओढ्या काठाला जायची आणि तिचं मातीचं घट दोरीविना टेकायचं. म्हणजे इतकं तिचं प्रामाणिक प्रयत्न किंवा काय असू दे ते असं असायचं. पण एक दिवस लक्ष तिचं विचलित झालं आणि हे तुटलं, देवाचं ती दोरी तुटली आणि घट तिथं फुटला. म्हणून ती तिथंच राहायला चालू केली तिनं आणि त्याच्यामुळं ती देवी मग तिथंच राहायला लागली. अशी त्या मागची कथा आहे. पण त्याला आणि बरीच कारणं आहे ती की जिथं माणूस आपलं दुःख, रोग, तणाव असा तिथं वाहत्या पाण्यात सोडून द्यावा लोकांनी आणि देवीचं दर्शन घेऊन ती देवीला सांगून वाहत्या पाण्यात सोडून दिल्यानं लोक त्यांचं दुःख नाहीसं होईल की ते वाहत जाईल ह्यासाठी. आणि बऱ्यापैकी पूर्वी काय असं तटबंद्या हे नसायच्या. मग ती गावाच्या बाँड्रीवर देवीची मंदिर असायची. म्हणजे बऱ्यापैकी ओढा वगैरे काय असेल ती गावाच्या बाँड्र्या असायच्या आणि गावात येणारे दुःख, जे दरिद्रीत असू दे किंवा वाईट प्रवृत्तीच्या व्यक्ती असू दे, ते गोष्टी असू दे, त्या देवी तिथल्या तिथं ती थोपवून ठेवत्या, गावाच्या बाँड्रीवर थोपवून ठेवत्या. रोगराई वगैरे ते गावात एंटर करत नाही त्यासाठी ती देवीचं मंदिर तिथं असायचं. देवीसमोरच सांगितलेलं दुःख आपण त्या ओढ्यात सोडून द्यायचं. म्हणजे ते आता मला नक्की माहीत नाही, पण ते परडी वगैरे ते नवस फेडायला ह्याला वापरतात. पण ती आपण जे दुःख देवीला सांगणार आहे ते ओढ्यात नमस्कार करून तिथं सोडून द्यायचं आणि आपण निश्चिंत मनानं आपल्या घरी जायचं. ह्यासाठी ती देवी तिथं वास करत्या. ही गोष्ट तुम्हाला माहिती असली तर एक नंबरच आहे. नसली तर अजून ही थोडीशी माझ्या माहितीप्रमाणे आहे. माझी माहिती थोडीशी अपुरी असू शकत्या. आणखीन काय माहिती असली तर मला तुम्ही सांगू शकताय. थँक्यू.